नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित आणि बुद्धिमत्ता ह्या सर्वच स्पर्धा परीक्षांना येणार, मग तो STI असेल, PSI असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती, लिपिक इत्यादी तमाम स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जे काही गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाची तयारी आहे ते आपल्याला घरी बसून फ्री ऑफ कॉस्टली करता येईल। तर त्यासाठी तुम्हाला हंगरगेकर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत तो पाहण्यासाठी बाजूची आयकॉनची बेल दाबा। पहा, तुम्ही जास्तीत जास्त मुलांना ते शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे मलासुद्धा त्यामध्ये प्रेरणा मिळते आणि त्यामधून मलासुद्धा एक आनंद मिळेल। ओके, असो तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे पहा, सर्व तमाम स्पर्धा परीक्षेला हा विचारला जातो। आजचा विषय आहे नफा आणि तोटा, आहे ना। आजचा विषय आहे नफा आणि तोटा। यावर आपण सर्वच स्पर्धा परीक्षेला, मग ते STI असेल, PSI असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक, पोलीस, सर्वच स्पर्धा परीक्षांना हा धडा येतच असतो। म्हणून आपण या सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत। सर्व टाईपची उदाहरणे शॉर्टकटली कशी सोडवले पाहिजे आणि बेसिक नॉलेजवर कसं सोडवायला पाहिजे, या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्हीसुद्धा घरी करत असताना पेन आणि वही घेऊन माझ्यासोबतच तुम्ही ते केला तर तुम्हाला ते सहज लक्षात येते आणि ज्या ठिकाणी तुम्हाला समजलं नसेल ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही परत ते पाहू शकता। तर असो, तर आपण धड्याची सुरुवात करणार आहोत। तो आहे, धड्याचं नाव आहे नफा आणि तोटा। यामध्ये जवळपास 28 ते 30 टाईपची गणितं आहेत, त्या सर्वच टाईपचं आपण चर्चा करणार आहोत। ओके, चला तर वेळ न घालवता आपण नफा आणि तोटा याविषयी सविस्तर माहिती घेऊया। ओके, पहा, नफा म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही। नफा कशाला म्हणायचं? जेव्हा वस्तूची आहे ना, ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत। समजा आपण एक वस्तू खरेदी केली, समजा 50 रुपयाला, आणि ती वस्तू आपण 60 रुपयाला विकत असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी नफा होतो। याचाच अर्थ नफा म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला, जेव्हा विक्रीची किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असते। काय असते? विक्रीची किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असते, खरेदी किमतीपेक्षाही जास्त असते। ओके, म्हणून नफा म्हणजे काय? नफा म्हणजे काय तर या ठिकाणी जेव्हा विक्रीची किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असेल तेव्हा त्या व्यवहारात दुकानदारास नफाच होत असतो आणि म्हणून नफा बरोबर आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। हे एकच सूत्र पाठ करा, याच्यावरून अजून दुसरे सुद्धा तयार होत असतात। जर नफा आणि विक्री किंमत दिली असेल, जर नफा आणि विक्री किंमत दिली असेल तर खरेदी किंमत काढायची असेल, तर विक्री वजा नफा हा दुसरं सूत्र तयार होते। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की हे एकच सूत्र पाठ करायचं। जर नफा आणि विक्री किंमत दिली असेल, जर खरेदी किंमत काढायचं असेल तर या प्रकारे। तिसरी गोष्ट आहे विक्री किंमत काढायची असेल, आहे ना, विक्री म्हणजे नफा आणि खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढायची असेल तर काय होणार? खरेदी किंमत अधिक नफा। समजते? ओके, तर मी मुलांना सजेस्ट करतो फक्त एकच सूत्र पाठ करा, त्याच्यावरच हे सूत्र तयार होतं। हे नंबर 1। दुसरं आहे शेकडा नफा म्हणजे काय, आहे की नाही। शेकडा नफा बरोबर आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। ओके, हे एक सूत्र आहे। जर शेकडा नफा काढायचा असेल तर नफा किती होतं या व्यवहारामध्ये? 10 रुपये, आहे ना। खरेदी किंमत किती होती? 50 रुपये गुणिले 100। 50 एक 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 20% नफा होणे।
तिसरी गोष्ट हे शिकत असताना काय महत्त्वाचं आहे, जसं 20% नफा होणे म्हणजे काय, 20% नफा होणे म्हणजे काय. ओके, याचा अर्थ आपण समजून घेऊया. 100 रुपयावर 20 रुपये नफा होणे किंवा खरेदी किंमत ही 100 रुपये असेल तर विक्री किंमत ही किती रुपये होणार, 120 रुपये. जेव्हा दुकानदार 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकत असेल त्यावेळेस आपल्याला काय होईल, 20% नफा होणे. हे आहे नफा काढण्यासाठी किंवा ह्या मूलभूत गोष्टी माहीत असतात. आपण विदाऊट फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत, पण ह्या गोष्टी बेसिकली तुम्हाला आल्याच पाहिजे. ओके, हा झाला एक पॉईंट. नफा कशाला म्हणायचं, शेकडा नफा कसा काढला जातो, किंवा 20% नफा होणे म्हणजे काय. 20% नफा होणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला होणे. 50% नफा होणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 150 रुपयाला होणे. ओके, हे झालं नफा कशाला. यानंतर आपण पाहूया एकत्रच तोटा म्हणजे काय असतं, आहे ना. या सविस्तर पहिल्यांदा गोष्टी शिकूया आणि नंतर यावर आधारित जो आहे धड्याचं नावच आहे नफा आणि तोटा. यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या पहिल्या कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. ओके, त्यानंतर तोटा केव्हा होत असतो, आहे की नाही. तोटा जसं खरेदी किंमत समजा 50 रुपये आहे आणि दुकानदाराला काही कारणास्तव त्याला ते विकावं लागलं, म्हणजेच विक्री किंमत आहे ना ही समजा 40 रुपये आहे. म्हणजेच काय झालं, जेव्हा खरेदीची किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असेल, खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असेल, विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा या व्यवहारात तोटा होतो. आणि म्हणून तोटा बरोबर आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ओके, हे झालं पहिलं. म्हणून तोटा काय होईल या व्यवहारात, खरेदी किंमत 50 रुपये आहे आणि विक्री किंमत आहे 40 रुपये आणि म्हणून काय होणार, 10 रुपये हा तोटा होईल. हा झाला तोटा म्हणजे काय, आहे ना. तोटासाठी हे सूत्र लक्षात असलंच पाहिजे. तोटा केव्हा होतो हे पण समजलं पाहिजे. तोटा हा केव्हा होत असतो, जेव्हा वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर या व्यवहारात तोटा असतो. इथं सुद्धा आपल्याला तोटा आणि खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढायची असेल तर विक्री किंमत बरोबर आहे तोटा किंवा खरेदी किंमत, हे होणार विक्री किंमत खरेदी किंमत अधिक हे होणार वजा तोटा. विक्री किंमत काढायचं असेल तर खरेदी किंमत इकडं, तोटा हा मायनसमध्ये. किंवा आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल, खरेदी किंमत, तर विक्री किंमत अधिक तोटा होतो. ओके, या तिन्ही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस नंतर हळूहळू लक्षात येते, आहे ना. समजते हे. आता हे झालं. तसं तर माझ्यानुसार एकच सूत्र पाठ करायचं, कारण 3 सूत्र जेव्हा तुम्ही पाठ करत असताल तुम्हाला ते कन्फ्युजन होते आणि म्हणून एकच सूत्र आहे. तोटा केव्हा होत असतो, जेव्हा खरेदीची किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त होत असेल, म्हणजेच तोटा बरोबर आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. त्यानंतर शेकडा तोटा कशाला म्हणायचा, शेकडा तोटा काढण्यासाठी तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, हे झालं शेकडा तोटा काढण्याचं. किंवा याला आपण म्हटलं, आता इथं शेकडा तोटा काढायचा आहे आपल्याला. तोटा किती झाला आपल्याला, 10 रुपये. खरेदी किंमत किती आहे, 50 रुपये आहे, गुणिले 100 म्हणजेच 50 दोन्ही 100 म्हणजे 20% आपल्याला तोटा होतो. तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायला पाहिजे, आहे ना, जसं 20% तोटा होणे म्हणजे काय, 20% तोटा होणे म्हणजे काय. जसं 100 रुपये खरेदी किंमत, ही खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे ना. खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत ही 80 रुपये होणार. 20% तोटा, 20% तोटा होणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला मिळणे. किंवा 50% तोटा म्हणजे 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला मिळणे. समजते हे. ओके, तर या आधारित आपण पहिल्यांदा सगळ्या प्रश्नांची चर्चा करू. आणि हा धडा अतिशय महत्त्वाचा आहे, विस्तृत आहे, पुष्कळ चांगले गणित आहे.
यावर नेहमी सगळ्या स्पर्धा परीक्षेला या धड्यावर हा विचारलंच जात असतं. पाहूया आपण आता सगळ्या प्रकारचे प्रश्न इथं घेऊया आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. पहा आता इथं प्रश्न दिलेला आहे की नाही. समजा असं दिलेलं आहे, ही आहे नंबर 1 खरेदी किंमत दिलेली आहे. समजा ही 40 रुपये दिलेली आहे ना. आणि इथं दिलेली आहे विक्री किंमत ही समजा 60 रुपये दिलेली आहे ना. तर आता या प्रश्नामध्ये काय विचारेल, नफा किती झाला आहे ना. नफा किती रुपये झाला हा नंबर 1चा प्रश्न. किंवा दुसरा प्रश्न काय होणार, शेकडा नफा म्हणजे काय आहे ना. शेकडा नफा किती झाला किंवा या व्यवहारात नफा अगर तोटा किती झाला. ओके. आता इथं पाहायचं खरेदी किंमत किती आहे 40 रुपये, विक्री किंमत 60 रुपये. म्हणजे या व्यवहारात त्याला नफा होत असतो. का होत असतो, कारण जेव्हा विक्रीची किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त. म्हणून नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी किंमत. विक्री किती आहे 60 रुपये, खरेदी किंमत किती आहे 40, म्हणजे हे होणार 20 रुपये हा झाला त्याचा नफा. किती रुपये नफा झाला असं जर म्हटलं तर त्याचं उत्तर आहे 20 रुपये. शेकडा नफा किती झाला असं जर म्हटलं, शेकडा नफा म्हणजेच नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके. आणि नफा होतो 20, खरेदी किंमत आहे 40 रुपये गुणिले 100. 20 एक 20, 20 दोन्ही 40, बे एक बे, हे होणार 50, म्हणजे 50% या व्यवहारात नफा होईल. हा झालं बेसिक आहे ना. जर खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे, तर काय होणार, आपल्याला नफा काढतो होतो आणि शेकडा नफा काढता येते. कधी कधी काय करतात, इथं विक्री किंमत आहे की नाही, विक्री किंमत देतात 60 आणि नफा देतात. नफा आहे की नाही, इथं नफा दिलेला आहे समजा इथं 20 रुपये. तर शेकडा नफा किती काढा असं म्हणतात आहे की नाही. शेकडा नफा आहे ना, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, शेकडा नफा काढा असं म्हटलं. पहा काय दिलेलं आहे, नफा 20 रुपये आहे, विक्री किंमत 60 रुपये आहे, शेकडा नफा काढायचा आहे. तर मुलाला लक्षात आलं पाहिजे की नफा जो आहे शेकडा नफा हा यामध्ये खरेदी किंमत येणं आवश्यक असतं आहे की नाही. मग आता आपल्याला माहिती आहे विक्री किंमत आहे, नफा आहे, म्हणून नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी किंमत. ओके. नफा किती होता 20 रुपये, विक्री किंमत 60 रुपये वजा खरेदी किंमत, किंवा डायरेक्ट तुम्ही खरेदी किंमत बरोबर आहे 60 वजा 20 म्हणजे 40 रुपये. आणि जसा जसा अभ्यास होत असेल, जसा जसा तुमचा विक्री किंमत 60 रुपये, नफा 20 आहे, 60मधून 20 गेले 40 रुपये. नफा दिलेला आहे 20 रुपये, विक्री किंमत 60 रुपये आहे, तर शेकडा नफा किती काढा असं जर म्हटलं असेल, त्यासाठी खरेदी किंमत काढणं आवश्यक आहे. आणि म्हणून शेकडा नफा बरोबर आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती आहे या ठिकाणी 20 रुपये, खरेदी किंमत किती आहे 40 रुपये गुणिले 100, 20 दोन्ही 40 म्हणजे 50% हा तुमचा शेकडा. म्हणजे विचारण्याचं प्रश्न असं आहे की कशा पद्धतीने विचारले, काही विचारू शकते आहे ना. म्हणून आपल्याला या बेसिक गोष्टी, नफा म्हणजे काय, त्यानंतर तोटा म्हणजे काय, खरेदी किंमत कशाला म्हणतात, विक्री किंमत कशाला म्हणतात, दर्शनी किंमत म्हणजे काय, छापील किंमत म्हणजे काय, या सर्व गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, समजते. हे झालं एक गणित. आता पहा याच्यामध्ये वेगवेगळं. आता दुसरा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न असा विचारते आहे ना, एक वस्तू 56 रुपयाला विकल्यामुळे दुकानदारास 20% नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती, असं काही विचारलं जातं आहे ना. आता या गणितामध्ये काय दिलेलं आहे हे माहीत होणं आवश्यक आहे ना. सगळ्यात मग हे दिलेलं काय, विक्री किंमत आहे, हा आहे विक्री किंमत. हा डाटा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे 56 रुपये. ओके.
20% नफा होतो. नफा किती होतो यामध्ये, तर शेकडा नफा आहे हा 20 आहे ना. आता एवढी माहिती दिलेली आहे, आपल्याला खरेदी किंमत काढायची. जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती वाचून आपल्याला बाजूला लिहिता आली पाहिजे आणि नेमकं काय काढायचं हे समजलं पाहिजे. पहा, विक्री किंमत शेकडा 20 नफा होणे म्हणजे काय. जर खरेदी किंमत आणि इकडं विक्री किंमत, खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत किती होणार, 120 रुपये होणार. हा हे 56 रुपयाला विकायलो, म्हणजे इकडं येणार विक्रीच्या खाली आणि म्हणजे खरेदी किंमत किती. आणि म्हणून 100 गुणिले 56 भागिले 120 हा झाला खरेदी किंमत काढणं. आणि म्हणून हा शून्य गेला, हा शून्य गेला. बे एक बे, बे पंचे 10, बे सख 12. ओके, कशाने भाग जाईल याच्यामध्ये, शून्य गेलं, 3ने जाईल, 2ने जाईल. बरं, बे त्रिक 6, बे दोन्ही 4, 1 उरला, बे आठी 16. ओके, 28 गुणिले 5, 8 पंचे 40, हातचे आले 4 किंवा पंचे 8 40, हातचे आले 4. 5 दोन्ही 10, 10 4 14 भागिले 3 आणि मग हे होणार 3 1 3, 3 चौक 12, 2 उरले 20 झाले, 3 सख 18, परत 20, 3 सख 18, 3 सख 18 रुपये होणार आहे ना. काही येऊ पॉईंटमध्ये, म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्याची, 46.66. आता हेच गणित जर आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं, शॉर्टकट. आता शॉर्टकट म्हणजे काय असतो हे समजून घ्या आहे ना. हे जे आपण असं तिरपच लिहिलेलं आहे, इथं वाचायचं विक्री किंमत 56 आहे, नफा आहे 20. तर मी काय करणार, खरेदी किंमत काढणार. खरेदी किंमत बरोबर आहे हे 56 लिहिणार आहे ना. शेकडा इथं गुणिले 100 लिहिणार, भागिले 120 लिहिणार. हे शॉर्टकट मेथड. कारण खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त म्हणजे कमी यायला पाहिजे आहे ना. आणि म्हणून डायरेक्ट हे सुद्धा आपल्याला 56 गुणिले 10 भागिले 120. आणि हे शून्य गेला, हा शून्य गेला, किंवा आहे ना हे होणार 100, हा शून्य गेला आणि हा शून्य गेला. आता उरतात इथं 10 किंवा बे एक बे, बे पंचे 10, बे सख 12, बे त्रिक 6, हे होणार बे दोन्ही 4, हे होणार बे आठी 16, म्हणजेच पंचे 8 40, हातचे आले 4, 5 दोन्ही 10 4 14 भागिले 3 रुपये, म्हणजेच ते 46.66 रुपये येईल. समजते या प्रकारे. आता मुलांना पॉईंटमध्ये आलं की कन्फ्युजन जास्त असते. मुलाला वाटते की बाबा आपल्याला ते उत्तर कुठंतरी चुकायलं. बिलकुल कधीही चुकणार नाही असं कधी. आता परीक्षेला काय येईल तो भाग वेगळा. तर तुम्हाला मुलगा इथं परेशान काय होतो, येणारं उत्तर पॉईंटमध्ये आलं तर कुठंतरी काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटतं. तर तुमचं कॉन्फिडन्स महत्त्वाचं आहे. कोणताही प्रश्न विचारला तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. ओके, तर आपण हे या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहूया, सगळ्या प्रश्नाची चर्चा करूया. शॉर्टकटही कशी चालली जाते, पॅरलेल त्या गोष्टी शिकल्या पाहिजे आहे की नाही. पहा, आता एक प्रश्न असा आहे, एका दुकानदाराने एक वस्तू, एका दुकानदाराने एक वस्तू 1200 रुपयास विकल्यामुळे त्याला 20% नफा होतो. 20% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. ओके, पाहता इथं दिल्यानंतर पहिल्यांदा मुलांनी प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे आहे की नाही. हे काय दिलेलं आहे, विकल्यामुळे आहे ना. म्हणजे इथं विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे, 1200 रुपये आहे. ओके, 20% नफा होतो. 20% नफा होणे आहे की नाही, 20% नफा होतो.
आता मला शॉर्टकट मेथडने येते आणि इकडून येते. मी खरेदी किंमत काढत असताना ही खरेदी किंमत लिहिणार. ही आहे विक्री किंमत गुणिले 100 भागिले आहे ना 100 अधिक 20%. किंवा हे जर लिहायला अवघड असते तर सिंपल विचार करायचं. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. खरेदी किंमत 100 रुपये असेल तर 20% नफा होणे म्हणजे 120 रुपये. विक्रीची किंमत 1200 रुपये म्हणजे याच्या खाली येणार आणि खरेदी किंमत काढायची. म्हणून तर मी मुलांना हे या प्रकारे सजेस्ट करतो. मुलं शॉर्टकट करत लिहित असताना 100 वर लिहावं का 120 खाली लिहावं किंवा 120 वर लिहावं का 100 लिहावं हे मुलांना समजत नाही. लक्षात ठेवा, खरेदी किंमत ह्यापेक्षा आपल्याला कमीच आली पाहिजे आणि म्हणून इथं 120. आता आम्ही वापरला असतो तर डायरेक्ट असं वापरला असतो. खरेदी किंमत बरोबर आहे विक्री किंमत 1200 गुणिले 100 भागिले 120. हे होणार 120 म्हणजे इथं होणार 10 म्हणजे हे होणार 1000. आता माझी प्रॅक्टिस भरपूर आहे ना. तर आयुष्यामध्ये कधीही चुकायचं नसेल तर ही सिंपल मेथड वापरायची. बेसिकली काय आहे, 20% नफा होणे म्हणजे काय. 100 रुपये खरेदी किंमत असेल तर वस्तूची विक्री किंमत 120 रुपये होते. 1200 रुपये कुठं मांडायचं, कारण विक्री किंमत दिलेली आहे म्हणून विक्रीच्या खाली मांडायचं. म्हणून इथं होणार खरेदी किंमत बरोबर आहे 1200 यांचा तिरकस गुणाकार 1200 गुणिले 100 भागिले 120. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 12 1 12, इथं होणार 10 म्हणजे 1000 रुपये. काय होईल, 1000 रुपये ही खरेदी किंमत होईल. समजते? व्हेरी गुड. पुढे पाहूया पुढचा प्रश्न आहे ना. पुढचा प्रश्न ओके. एका वस्तूची खरेदी किंमत आता तुम्हाला करता येते का पहा. एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. 800 रुपये आहे. त्याने 25% नफा मिळवायचा झाल्यास दुकानदाराने ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे. ओके. आता या प्रश्नामध्ये आपल्याला नीट विचार. आता हा प्रश्न आपण लिहित असताना याची चर्चा आपल्याला झाली पाहिजे. याच्यामध्ये 2 प्रश्न विचारतात. त्याला नफा किती रुपये झाला असेल, नंबर 1, आहे नफा किती झाला असेल आणि विक्री किंमत किती असेल, आहे ना. हे करत असत. आता इथं दिल्यानंतर मुलांना वाचून ह्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे, आहे की नाही. काय दिलेलं आहे, खरेदी किंमत 800 रुपये. इथं खरेदी किंमत ही 800 रुपये आहे. लिहिलं आपण. 25% नफा दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 25% नफ्याने तो विकतो. ओके. जर आपल्याला नफा किती काढा असं जर म्हटलं आहे, नुसतं नफा काढायचा असेल, नफा काढायचा असेल तर मला काय करायचं आहे, खरेदी किंमत गुणिले 25% आहे ना. खरेदी किंमतीचे 25% किती. खरेदी किंमत 800 रुपये. 25 म्हणजेच 1/4. 4 1 4 4 2 8 म्हणजे 200 रुपये झाला. ओके, ठीक आहे. नफा किती होईल, कधी कधी नुसता नफा किती होईल असं विचारतो तर आपल्याला 200 रुपये आहे ना. पहा इथं दिलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. 25% नफा मिळवायचा झाल्यास दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास विकायला पाहिजे. ही आहे. आपण काढलं एखाद्या वेळेस किती रुपये नफा झाला असं जर विचारलं असेल तर 200 रुपये. आणि विक्री किंमत किती असेल तेव्हा त्याने विक्री किती किंमत ठेवावी. खरेदी किंमतीमध्ये नफा मिळवला की विक्री किंमत येत असतो. खरेदी किंमत 800 रुपये आहे. 200 रुपये त्याच्यात मिळवले. 800 + 200 म्हणजेच 1000 रुपये. ओके.
म्हणजे इथं आपल्याला 2 प्रश्न कवर होतात. कधी कधी विचारतो की त्याला किती रुपये नफा झाला, मुलगा शेकडाच नफा काढत बसतो. दिलेली माहिती काय आहे असं हे व्यवस्थित वाचलं पाहिजे. एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. 25% नफा मिळवायचा असल्यास दुकानदाराने ती वस्तू किती रुपयास विकायला पाहिजे. तर हे काढत असताना खरेदी किंमत 800 रुपये आहे, 25% नफा होतो. नफा किती होतो असं जर म्हटलं तर 200. दुसरी पद्धत अशी आहे, शेकडा 25% नफा होणे म्हणजे काय, 100 रुपयाची वस्तू 125 रुपयाला होणे. हे दिलेलं काय खरेदी किंमत आहे, याच्या खाली मांडायचं बरोबर किती. म्हणून 125 गुणिले 800 भागिले 100, हे 2 शून्य गेले. 8 पंचे 40, हातचे 4, 8 दोन्ही 16, 4 20, हातचे आले 2, 8 आणि 2 10,000 रुपये. ओके, समजते. आणि डायरेक्टसुद्धा काढायचं असेल, डायरेक्ट आता आहे ना, तर हे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. या माहितीवरून काढायचं असेल 800 गुणिले इथं होणार 125 भागिले 100, हे डायरेक्ट मेथड, शॉर्टकट. पण शॉर्टकट करताना 125 केव्हा लिहायचं, जर खरेदी किंमत दिली असेल, कारण विक्री किंमत नेहमीच ह्यापेक्षा जास्त आली पाहिजे आणि म्हणून वर 125 होणार आहे ना. हे 2 शून्य गेले, 2 शून्य, 125 8,000 रुपये हे झालं. त्याने 1000 रुपयाला जेव्हा विकेल, 800 रुपयाची वस्तू जेव्हा 1000 रुपयाला विकेल तेव्हा त्याला 25% नफा होत असतो. ओके, समजते. हे सर्व गोष्टी समजायले. तर प्रश्न वेगवेगळे आहेत, चर्चासुद्धा वेगळी होईल. प्रत्येक गणिताचे आपण विचारलं काय जातं आणि ते मुळामध्ये काढलं कसं जातं. शॉर्टकट मेथड पण असतात. तर मी तर मुलांना सजेस्ट करतो बा ही सिम्पल मेथड वापरा आहे ना. हा तुमचा सर्वात प्रॉब्लेम येतो की 800 लिहिता तुम्ही, 100 वर लिहायचं का 125 खाली, हे समज. हे केव्हा लिहायचं, जर विक्री किंमत दिली असेल, खरेदी किंमत काढायचं असेल तर तुम्हाला 100 वर लिहावतं आणि 125 खाली. म्हणून मी सांगतो की बा ह्या मेथडमध्ये जाऊ नका. ह्या सगळ्या सिम्पल मेथड आहेत, त्याचा वापर करा. ओके, जसं जसा तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला ते समजू शकते. पुढे जाऊया. नेक्स्ट, यामध्ये आता पाहू. ₹125 रुपयास 100 वस्तू खरेदी करा आहे ना. पहा, 125 रुपयास म्हणजे 125 रुपयास 100 वस्तू खरेदी केल्या. ओके, व प्रत्येक वस्तू 1.5 रुपयास याप्रमाणे विकल्यास या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. ओके, हा प्रश्न असा आहे. पहा, 125 रुपयास 100 वस्तू आहे, बरोबर आहे. आणि प्रत्येक वस्तू 1.5 रुपये याप्रमाणे म्हणजे 1.5 रुपयाला विकलेलं आहे. पाय हे सगळे समज. मुलं परेशान काय होते, इथं परेशानी होते. म्हणजे 100 वस्तूची खरेदी किंमत 125 रुपये आहे आणि इकडं काय दिलेलं आहे, एका वस्तूची 1.5 रुपये आहे. हे नीट समजून घ्या. आता आपल्याला जर उत्तर काढायचं असेल, नफा होईल का तोटा होईल, हे आहे 100 वस्तूची खरेदी किंमत, हे आहे एका वस्तूची विक्री किंमत. हे काय दिलेलं आहे, विक्री किंमत दिलेली आहे. आता आपल्याला इथं करत असताना 2 पद्धतीने करत असते. यालाही 100 आहे की नाही, 100 एक वस्तू 1.5 रुपयाला विकली तर 100 वस्तू विकल्यानंतर किती रुपये होणार, 100 वस्तू विकल्यानंतर 150 रुपये जमा होणे. ठीक आहे.
कारण इथं 100 वस्तूची खरेदी किंमत 125 रुपये आहे, एका वस्तूची किंमत ₹1.5 आहे, म्हणजे 100 वस्तूची किंमत ₹150 होणार. आता नफा होईल का तोटा होईल? नफा होईल का तोटा होईल? कारण विक्री किंमत ₹150 आहे, खरेदी किंमत 125 रुपये आहे, म्हणजे नफा होईल. नफा किती होणार? 25 रुपये. शेकडा नफा किती होणार? नफा भागिले खरेदी किंमत 25 भागिले 125 गुणिले 100. 25 पाचा 125 म्हणजे 20% नफा होईल. पहा आपण कशा पद्धतीने विचार करतो त्यावर गणित हे सोपं किंवा अवघड हे ठरलेलं असतं. इथं मी पाहिलं की 100 वस्तूची खरेदी किंमत 125 रुपये आणि इथं दिलेले एका वस्तूची किंमत ₹1.50 म्हणजे 100 वस्तू विकल्यानंतर त्याला ₹150 मिळतात. आता इथं आल्यानंतर स्वतःला विचारलं पाहिजे नफा होतो का तोटा होतो? नफा कशावर होतो? विक्री किंमत. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो आणि म्हणून 150 मधून 125 गेले ₹25 नफा. किंवा हेच गणित जर सोडवायचं असेल आपल्याला तर एका वस्तूची खरेदी किंमत किती होणार? एका वस्तूची किंमत 125 भागिले 100 म्हणजेच 1.25. खरेदी किंमत किती आहे? 1.25 पैसे म्हणजे ₹1.25 आणि इकडं किती आहे? ₹1.50. यांचं नफा होईल का तोटा? तर नफा 1.5 मधून वजा 1.25 वजा केले तर हे 1 शून्य लावू म्हणजे बॅलेन्स करता येईल वजाबाकी म्हणजे 0.25 आणि म्हणून शेकडा नफा बरोबर आहे 0.25 भागिले एका वस्तूची किंमत 1.25 गुणिले 100. दशांश उडवला 25 25 पाचा हे होणार 20. फक्त आपल्या विचार करण्यावर असतं गणित. कसं सोडवायचं आहे ह्या व्यक्तिगत अभ्यासावर याची माहिती आपल्याला गोळा केल्यानंतर 100 वस्तू 125 आहे तर याला 100 करा, याला 100 ने गुणल्यानंतर इथं होणार 150 म्हणजे या पद्धतीने. किंवा एका वस्तूची खरेदी किंमत काढा, इथं दिले एका वस्तूची विक्री किंमत त्याच्यावरूनही काढता येते. म्हणजे तुम्ही जसा विचार करता त्यावर हे गणित सोडवता येते. अवघड किंवा सोपं हे डिपेंड होते आपल्यावर, आपल्या सोडवण्यावर किंवा अभ्यासावर. ओके, पुढे जाऊ. असे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रश्नाची आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये वन शॉट प्रिपेरेशन असे म्हणून असते पहा, आहे की नाही? एकाच पिरियडमध्ये सगळ्या प्रकारचे उदाहरण, पण त्याच्यासाठी 2-3 तास बसावं लागतं है ना. पाहू तेही आपण करूया. वन शॉट कसे असतात व्हिडिओ तेही आपण तयार करूया. ऑनलाईन जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण तुम्ही एकत्र जेव्हा परीक्षा येते तेव्हा ऑनलाईन आपण सुरू करणार आहोत. फ्री ऑफ कास्टली घेणार आहोत, आहे की नाही? ओके, संध्याकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत. पुढे पाहूया. एक वस्तू 58 रुपयास विकल्यामुळे शेकडा 16 नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती? हे शॉर्टमध्ये लिहिलं तर वस्तूची खरेदी किंमत किती? पहा इथं वाचल्या आपण वाचायचं. हे आहे 58 रुपयास विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत आहे. विक्री किंमत किती आहे? 58 रुपये. आणि शेकडा नफा किती आहे? 16. याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू 116 रुपयाला होणे. शेकडा 16 नफा होणे म्हणजेच काय? जर खरेदी किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत 116 होणे. आणि इथं होणार 56, इथं 58 इकडं लिहिणार तर खरेदी किंमत किती? आणि म्हणून एक्स बरोबर आहे किंवा खरेदी किंमत बरोबर आहे 100 गुणिले 58 भागिले 116. आता भागाकार करणे आहे ना, 4ने भाग जाईल. 4 1 4, 4 2 8, 3 उरले 4 9, 4 2 8, 3 उरले 4 9 36, 4 इथं होणार 25. ओके, 58 रुपये इथं 58 करू. 29 दोन्ही
58 म्हणजे 50 रुपये. तर काय होणार, 50 रुपये त्याची काय होईल खरेदी किंमत. ओके, तर गणित सोडवत असताना हे मात्र अंक व्यवस्थित लिहित चला आहे ना. हे अंक नेहमीच आपल्याला घातक असतात, म्हणून इथं लिहित असताना म्हणून गणितसुद्धा वाचून व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. जर 56 गेलं असतं तर पॉईंटमध्ये आलं असतं. ओके, तर हे सगळ्या गोष्टी समजून घ्या. म्हणून किती होणार इथं खरेदी किंमत 50. तर या पुढे पाहूया. एका दुकानदाराने एक वस्तू पाहता टाईप नंबर 3 मध्ये हे आहे टाईप नंबर 3. एका दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयास विकल्यामुळे 10% नफा होतो. 10% नफा होतो, परंतु त्याची इच्छा 20% नफा मिळवायचा झाल्यास त्याने ती वस्तू किती रुपयास विकावी. ओके, असा हा प्रश्न असतो आणि पर्याय असतो. आता इथं समजून घेत असताना डायरेक्ट मेथड आहे आणि एक शॉर्टकट मेथड आहे. इथं दिलेले आहे एक वस्तू 550 रुपयास विकल्यामुळे 10% नफा होतो आणि तीच वस्तू त्याने 20% नफा मिळवायचं झाल्यास त्याची विक्री किंमत किती आहे. 20% नफा त्याला मिळवायची अशी इच्छा आहे. तर इथं होणार आहे की नाही, ती वस्तू किती म्हणजे विक्री किंमत किती ठेवावं हे मिळवण्यासाठी शेवटी पाहायचं. हे 550 इथं लिहिणार, विकल्यामुळे हे 550. 100 रुपये नफा होणे म्हणजे 120 इथं लिहिणार, भागिले आणि इथं होणार 10% नफा म्हणजे 110. शॉर्टेस्ट मेथडमध्ये पहा, शॉर्टेस्ट मेथड आपल्याला जर कमीत कमी वेळामध्ये म्हणजे गणित सोडवायचं असेल तर हे आहे. पहा, एक दुकानदार आहे, ह्या गोष्टी समजून जा. 550 रुपयाला विकत आहे आणि हे विकत असताना त्याला 10% नफा व्हायला. पण आता त्याची इच्छा आहे बाबा मार्केटमध्ये ह्या वस्तू विकल्या जात आहेत आणि ह्या विकल्या जात आहेत, आपण या विकून जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे अशी प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येक व्यापाराची. म्हणून ही गणितं असे वाचून आपल्याला समजले पाहिजे. ही आहे 550 रुपयाला विकल्यामुळे 10% नफा होतो आणि त्याची जर इच्छा आहे, लालसा आहे की आपल्याला आता या व्यवसाय आपल्याला लवकर जास्त पैसे मिळवायचे असेल, लोकांची मागणी वाढलेली आहे, मग पैसा आपण कमवला पाहिजे आणि म्हणून तो काय करणार 20% नफ्याने. 20% नफा म्हणजे 120 रुपये, हा 110 खाली येतो आणि म्हणून हा 0 आणि हा 0 कटेल. 11 5 55 म्हणजे 50, 12 पंचे 60 म्हणजे 600 रुपयेला त्यांनी विकायला पाहिजे. ही झाली शॉर्टकट मेथड. शॉर्टकट मेथडला मात्र गणित वाचलं पाहिजे आणि ते समजून घेऊन हे या पद्धतीने ते लिहिता आलं पाहिजे. ओके, आता हेच गणित जर आपल्याला करायचं असेल आहे ना, पहिल्या वेळेस लिहिणार आहे ना खरेदी किंमत आणि इकडे आहे विक्री किंमत. मी म्हटलं एवढाच पार्ट, एक दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयाला विकल्यामुळे 10% नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल हा पार्ट आपण शिकलेला आहे. 10% नफा होणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला विकणे आणि 550 असेल तर किती. आणि म्हणून खरेदी किंमत बरोबर आहे 550 गुणिले 100 भागिले 110. हा 0 गेला. 11 5 55 म्हणजे 500 रुपये. ओके, पण इथपर्यंत आलो. म्हणजे जेव्हा एक दुकानदार 550 रुपयाला विकत असेल तेव्हा 10% नफा होतो, तेव्हा त्याची खरेदी किंमत किती होते 500 रुपये. आता याची इच्छा आहे की आपल्याला 20% नफा मिळवायचा.
मग मी इथं लिहिलं 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला होणार, खरेदी किंमत इकडं टाकणार आणि बरोबर किती, म्हणून 500 गुणिले हे आहे विक्री किंमत, बरोबर आहे 120 गुणिले 500 भागिले 100, हे 2 शून्य गेले, 12 पंचे 60, म्हणजे हे होणार 600 रुपये. जे गणित आपल्याला 10 सेकंदात सोडवता येते ते गणित या पद्धतीने, हे शॉर्टकट मेथड आहे. शॉर्टकट मेथडमध्ये आपल्याला याला प्रॅक्टिसच तुम्हाला करावी लागते. ओके, आणि तेच गणित इकडून जाते पण दुरून जाते आहे ना, त्याला थोडंसं वेळ लागेल. बरोबर आहे, समजते. शॉर्टकट ज्याचं 3 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये उत्तर येते, पण 100 इथं लिहावं लागते. 120 कुठं लिहायचं, 110 कुठं लिहायचं हे समजणं महत्त्वाचं आहे. मी समजा असं जर म्हटलं, हे आहे समजा इथं म्हटलं हे 20% नफा आहे आणि त्याची इच्छा आहे 25% नफा मिळवायचा, 25% नफा मिळवायचा. तर मी काय करणार, इथं हे होणार 550 गुणिले हे शेवटचं पाहणार, इथं 125 लिहिणार भागिले 120. आता जे काही येईल हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. आता जे होईल, समजा इथं मी तोटा दिला आहे ना, समजा मी तोटा दिला. आता जे काही येईल कॅल्क्युलेशन हे इथं समजलं, ठीक आहे. समजा इथं 20% तोटा, इथं लिहिलं 20% तोटा होतो. पहा, प्रश्न नीट समजून घ्या. एकाच गणितामध्ये मी जर म्हटलं इथं या प्रकारामध्ये एका दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयास विकल्यामुळे 20% तोटा होतो, परंतु त्याची इच्छा 25% मिळवायचं असल्यास त्याने ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे. पहा, आता 550 इथं लिहिणार, हे आहे की नाही 25% नफाने मिळवायची म्हणजे 125 इथं लिहिणार भागिले हे आहे तोटा, 20% तोटा होणे म्हणजे इथं मी 80 रुपये लिहिणार. हा शून्य गेला, हा शून्य गेला आहे ना. आता यांचा 125 गुणिले 55 यांचा गुणाकार इथं होणार असं 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10, 25 35 35 2 37, हातचे आले 3, 5 1 5, हे 0 10 15 15 3 18, हातचाला 1, 5 1 5, हे 0 5 1 6 आणि खाली आहे 68 75 भागिले 8. ओके, आता याचं उत्तर आपल्याला काढायचं, म्हणजेच हे बघूया 8 1 8, 8 8 64. ओके, काय झालेलं आहे, बरोबर आहे 125. पाहूया 8 8 64, हातचे आले 4, हे होणार 47. 8 8 64, हे होणार 4 उरले 47, 8 45, 7 उरले 75 झाले, 8 9 72, 3 उरले 30 झाले, दशांश 8 1 8, 8 3 24, 6 60, 8 45 40, 8 7 56, म्हणजे 859.37 हे उत्तर यायला पाहिजे. नीट लक्षात ठेवा, इथं तोटा दिलेला आहे, तोटा आहे ना, याला आम्ही अंडरलाईन केलं आहे. पाठीमागच्या गणितात नफा होता तर इथं 110 झालेले आहे. आता तोटा आहे म्हणजे 100, इथं होणार 100 मधून 20 गेले 80 होणार, म्हणून 550 गुणिले 125 भागिले 80 यांचा उत्तर येणार 859.37 रुपीज. त्याने किती रुपयाला विकायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त रुपयालाच विकलं पाहिजे. ठीक आहे, तर हे असे वेगवेगळे टाईपचे गणित असतात. इथं नफा असेल तर खाली प्लस येणार. हे सगळे अंडरस्टँड होणं महत्त्वाचं आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं काय दिलेलं आहे गणितात, काय आहे, कसं सोडवायला पाहिजे. शॉर्टकट वापरत असताना सुद्धा विचार करायला पाहिजे. एका दुकानाने एक वस्तू 550 रुपयाला विकायला आणि 20% तोटा आहे,
आता तोटा चाललेला आहे, आपल्याला फायदा कला करायचा आहे. 20% फायदा मिळवायचा म्हणजे 25% फायदा मिळतो, 125 होणार. म्हणजे वस्तूची इथं विक्री किंमत ही 550पेक्षा जास्तच यायला पाहिजे. ओके, बाकी आता तुम्हाला समजेल हळूहळू. जर स्पीड वाढत असेल तर तुम्ही कॉमेंट्स करायला पाहिजे आणि हळू घ्या म्हटलं तर हळू आपल्याला घेता येईल. ओके, पुढे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु त्या अगोदर अजून एकदा तुम्हाला कळकळीची सूचना आहे. हंगरगेकर अकॅडमी याला तुम्ही लाईक करा आणि आपले जे मित्र आहे त्या मित्रापर्यंत हे जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी बाजूची जी बेल दिलेली आहे त्याला दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ यावर पाहायला मिळतील. आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.